लक्ष्मी रस्त्यावरील श्री गजानन मंडळाच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्रीरंग कला दर्पण फाउंडेशनच्या सहयोगाने भव्य रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। पाण्यावरील आणि पाण्याखालील रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी यासह 3D रांगोळी अशा विविध माध्यमातील रांगोळी पाहण्याची संधी प्रदर्शनात पुणेकरांना मिळत आहे। राजमाता जिजाऊंचे तुळजाभवानी मातेला साकडे, शिवबांचा जन्म, शिवरायांचे पहिले सूर्यदर्शन, शिवरायांचे शस्त्र शिक्षण, अफजल खान वध, बाजीप्रभूंचे शौर्य, भक्ती शक्ती संगम अशा विविध रंगावलीतून कलाकारांनी अतिशय सुंदर आणि प्रभावी शिवचरित्र साकारले आहे। पुण्यात पहिल्यांदाच रंगावलीतून शिवचरित्र साकारण्यात आले आहे। यावेळी आमदार हेमंत रासने, अध्यक्ष राकेश गाडे, हर्षद पाचंगे, महेश जाधव, स्वप्नील पगारिया, शुभम जैन, सारंग भिरंगी, अमय गाडे, ओमकार भोसले, प्रतीक जाधव, आकाश पाचंगे, निनाद पाचंगे, मयूर भिरंगी, प्रितेश चव्हाण उपस्थित होते। स्वराज्याची शपथ, रांजाच्या पाटलाला कठोर शिक्षा, सुरत स्वारी, पुरंदरचा तह, जिजाऊंना सती जाण्यापासून रोखण्याचा प्रसंग, आग्रा दरबारातील सिंहगर्जना, आग्र्यावरून गरुड भरारी, गड आला पण सिंह गेला, आरमाराचे बळकटीकरण, समर्थ रामदास आणि शिवराय, शिवराज्याभिषेक या कथाप्रसंगावर रांगोळ्या पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे। पाण्यावरील आणि पाण्याखालील रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी यासह 3D रांगोळी अशा विविध माध्यमातील रांगोळी पाहण्याची संधी प्रदर्शनात मिळत आहे। 20 फेब्रुवारीपर्यंत दिवसभर पुणेकरांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे। नमस्कार, मी स्वप्नील संजय पगारिया, श्री गजानन मंडळ, विजय ऑफिस चौक, लक्ष्मी रोड येथून बोलत आहे। यंदाच्या वर्षी श्री गजानन मंडळाने पहिल्यांदाच पुण्यनगरीमध्ये रांगोळीतून शिवचरित्र साकारले आहे। असे हे पहिलेच मंडळ आहे की ज्यांनी रांगोळीतून शिवचरित्र सादर केलेले आहे। सर्व शिवभक्तांसमोर एक आगळे वेगळे प्रदर्शन सोहळ्याच्या माध्यमातून शिवचरित्र दाखवण्याचा प्रयत्न आज मंडळाने केलेला आहे। याच्यासाठी नागरिकांनी आज भरपूर प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे मंडळाला। मी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करेल की मंडळाचे सर्व कार्य ते पुढे सांगतील आपल्याला। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय जिजाऊ। मी अमय गाडे पाटील, श्री गजानन मंडळ कार्याध्यक्ष। आम्ही दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात उपक्रम राबवत असतो। आम्ही गेल्या शिवजयंतीला स्वप्नील दगडे म्हणून मुलगा आहे जो रायगड, त्यांनी बरेच किल्ले सर केलेत, एका पायावर, त्याला एक पाय नाहीये। तर आम्ही शिवजयंतीच्या माध्यमातून त्या मुलाला बोलून सत्कार केला आणि त्याच्या पायाचा पूर्ण खर्च, त्याला आर्टिफिशियल पाय बसवायचा पूर्ण खर्च आम्ही मंडळातर्फे शिवजयंतीच्या माध्यमातून आम्ही हे काम केलं। आणि पैराची कुरवली पंढरपूरला शाळेची मुलं, 1ली ते 10वीची ग्रामीण शाळा आहे। आम्ही त्या शाळेला मंडळाच्या माध्यमातून 10 कम्प्युटर, 2 प्रिंटरचे सेट, असा 5 लाखाचा पूर्ण सेट आम्ही त्या शाळेला दिला। मंडळाचे असे सामाजिक उपक्रम नेहमी आमचे चालू असतात। आम्ही ब्लड कार्यक्रम घेतले डोनेशनचे, पंढरपूर पूरग्रस्तांना मदत केली, मदत निधी म्हणून 50,000 रुपये दिले। असे बरेच उपक्रम आमचे चालू असतात। आता मध्ये आम्ही एका शाळेला 1ली ते 5वीच्या शाळेच्या मुलांना शाळेचे कपडे, स्कूल बॅग असा पूर्ण सेट त्या पूर्ण मुलांना, शाळेच्या मुलांना दिला। बार्शीला शाळा आहे। आमचा प्रयत्न म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना या सुविधा ज्या भेटत नाहीत त्या पुरेपूर त्याचा लाभ व्हावा, हा आमचा मंडळातर्फे प्रयत्न असतो। आणि मुलांच्या शिक्षणामध्ये जेवढं आम्हाला मदत करता येईल तेवढं आम्ही पूर्णपणे करत असतो।